या शेतकऱ्यांचा नमोचा हप्ता बंद होणार. राज्य सरकारचा मोठा निर्णय. या शेतकऱ्यांचे नमो शेतकरी योजनेचे हप्ते आता कायमचे बंद होत आहेत. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. गेल्या काही दिवसापासून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते त्याबाबत सरकारने एक नवीन धोकादायक जी.आर. आता काढलेला आहे. आता जसं केंद्र सरकारच्या धर्तीवर म्हणजे PM किसान प्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे पैसे हे जमा होत होते, आता ती योजना गुंडाळली जाणार. गेल्या अनेक दिवसापासून हजारो शेतकरी विचार करत आहे की नमो शेतकरीचा 9वा आणि 10वा हप्ता आमच्या खात्यात का जमा झाला नाही. पण मित्रांनो, याच्या मागे लोकांना आधी सांगण्यात आलं की तांत्रिक अडचण आहे, पैसे जमा व्हायला प्रॉब्लेम येत आहे, KYCची अडचण आहे. पण पहा, त्याच्या मागे एक शासनाने मोठा धक्कादायक निर्णय घेतलाय. आता या शेतकऱ्यांची नावं नमो शेतकरी योजनेतून उडवण्यात आलेली आहे. होय, 9वा आणि 10वा हप्ता रखडण्यामागचं जे कारण होतं ते म्हणजे यादी तयार करण्याची गोष्ट सुरू होती. कारण की गेल्या 4-5 दिवसात कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. कर्जमाफीच्या 3 याद्या देखील आल्या होत्या आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, तर काही अजून प्रतीक्षेत आहे. पण तेवढ्यात एक बातमी आली की नमो शेतकरी योजनेचे हप्ते बंद होणार. कारण की सरकारने कर्जमाफी दिली म्हणून नमो शेतकरी योजना बंद होणार अशा प्रकारच्या अफवा आल्या होत्या. पण अखेर त्यावर स्पष्टीकरण देणारा एक जी.आरच आज प्रसिद्ध झाला आहे. मग आता नेमकं कोणते असे ते शेतकरी आहे की जे नमो शेतकरी योजनेमध्ये इथून पुढे पात्र राहतील आणि कोणते ते असे शेतकरी आहे की ज्यांना नमो शेतकरी योजनेचा एकही रुपया मिळणार नाही, यासोबत त्यांची PM किसान योजना देखील बंद होऊन जाईल. कोणत्या? त्याचबरोबर आता मुख्यमंत्र्यांनाही पत्रकारांनी प्रश्न विचारले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी ते कारण सांगितलं की कामुळे नमो शेतकरी योजनेचे हप्ते बंद झाले. शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केलंय की तुमचं नाव जर यादीतून वगळलं असेल तर तुम्ही नेमकं ते बँकेत जाऊन कोणतं एक असं काम करायचं की ज्याच्यामुळे तुमचे नमो शेतकरी योजनेचे हप्ते हे कायमस्वरूपी सुरू राहतील. तुमचा हप्ता सुरू ठेवण्यासाठी काय करायचं आहे सगळी माहिती विशेष या व्हिडिओमध्ये अत्यंत पुराव्यानिशी आणि खरी माहिती तुम्हाला सांगणार. आमच्या टीमने काही कृषी अधिकाऱ्यांना आणि बँकेतल्या कर्मचाऱ्यांना फोन करून काही अशा आतल्या गोष्टी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत की जी माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही. नाहीतर काय होईल, तुम्ही 1000 व्हिडिओमध्येच सोडला तर तुमचा नमोचा हप्ता तर बंद होईलच, पण तुम्हाला नेमकं कशाने बंद झाला आणि काय केल्याने सुरू होईल हे तुम्हाला कुठेच माहिती समजणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. कारण की जर तुमच्या खात्यात नियमितपणे तुम्हाला दरवर्षी 12,000 रुपये मिळवायचे असतील तर काय करायचं ही माहिती व्हिडिओच्या अगदी शेवटच्या टप्प्यात तुम्हाला सांगितली जाणार आहे. पहा शेतकरी बांधवांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे तर ही तुम्हाला आठवत असेल की 15 जून 2023 रोजी राज्य शासनाने राज्यातील बळीराजाला शेती कामासाठी आर्थिक हातभार लागावा म्हणून ही योजना सुरू केली होती. आता त्यावेळेस योजनेवर टीका काय झाली की सरकार आता खैरात वाटत आहे. कारण की 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी जून 23 मध्ये ही जी योजना होती शेतकऱ्यांसाठी सुरू केली होती. आता केंद्र सरकारचं PM किसान योजना जी आहे तर त्या योजनेच्या अंतर्गत 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी येतात. म्हणजे प्रत्येकी 2-2 हजाराचे 3-3 हप्ते दिले जातात. म्हणजे दर 4 महिन्याला एक हप्ता येत असतो. आता हे 6,000 रुपये शेतकऱ्याला मिळतच होते की तेवढ्यात नमो शेतकरी महासन्मान निधीचा आणखी 6,000 रुपये मिळायला लागले. असे टोटल राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांना 8 हप्त्यामध्ये सुमारे 18,000 जवळपास 14,816 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं. PM किसानचे पैसे नियमित आले, मात्र नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळवण्यात नेहमीप्रमाणे विलंब झाला. आता जर आपण पाहिलं तर आर्थिक वर्ष 2026-27 सुरू आहे आणि ते जवळपास मार्च-एप्रिल पर्यंत आहे. मग आता या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे मार्च आणि एप्रिल ते जुलै, डिसेंबर ते मार्च आणि एप्रिल ते जुलै या 2 कालावधीचे जे हप्ते होते म्हणजे 9वा आणि 10वा हप्ता तो अजूनही खात्यात जमा झालेला नाहीये. आता ही झाली वस्तुस्थिती. आता तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला माहिती आहे, आम्हाला मागचे 2 हप्ते जमा झालेले नाही, त्यात नवीन काय आहे, नवीन सांगा. कसं काय हप्ते बंद होणार आणि हप्त्यास बंद होऊ नये म्हणून काय करायचं हीच माहिती पुढे देणार आहोत. पण लक्षात घ्या, आता तेवढ्यात एक काय चर्चा सुरू झाली की पैसे अडकले कुठे, म्हणजे शासन पैसे देणार का नाही अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. पण आता एक लक्षपूर्वक ऐका, हे 2 हप्ते थांबण्यामागे केवळ शासनाची दिरंगाई नसून याच्यामागे शासनाने घेतलेला एक अत्यंत गुप्त आणि मोठा निर्णय आहे. आता त्यामध्ये त्यांनी एक अपात्रता यादी ठरवली आहे. आता सुरुवातीला सरसगट पैसे देण्यात आले, पण आता सरसगट पैसे दिले जाणार नाही. याच्यामध्ये जे असे काही शेतकरी आहेत की त्यांचे आता नमोचे हप्ते कायमचे बंद होणार,
त्यांच्या बँक खात्यात कधीच 2,000 रुपये पडल्याचा मेसेज येणार नाही, कारण की त्यांनी एक चूक केलेली आहे आणि ती चूक सुधारवण्यासाठी त्यांना थोडासा टाईम दिलेला आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला अजूनही हप्ता जमा झालेला नसेल तर तुमचा हप्ता नियमितपणे तुमच्या खात्यात येण्यासाठी काय करायचं ही देखील महत्त्वाची माहिती पुढील 2 मिनिटात तुम्हाला मिळणार आहे. पहा, शासनाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. म्हणजे आता हे काही बँकेचे अधिकारी आहेत, कृषी विभागातले अधिकारी आहेत, नमो शेतकरी महासन्मान निधीमधले जे काही लोक आहेत तर त्यांच्याकडून मिळालेली माहिती अशी सांगण्यात आली होती की सुरुवातीला सांगितलं की DBT पोर्टलमधल्या त्रुटी असतील, बँकेचे IFSC कोड बदलणे असतील आणि सर्व्हरच्या समस्येमुळे पैसे जमा झाले नाही. म्हणजे 3 कारणं सांगितली की ते म्हटले की शेतकऱ्यांची चुकी आहे, DBT व्यवस्थित केलेली नाही आहे, म्हणजे आधारला बँक खातं लिंक नाही आहे. नंतर म्हणले की बँकेचे IFSC कोड बदलले आहेत. पुढे म्हणले सर्व्हरचा प्रॉब्लेम झाला आहे. पण शेतकरी अजूनही विचार करतायत की सगळ्या शेतकऱ्यांनी प्रॉब्लेम आधीच क्लिअर केले, कारण की 3 वर्षापासून योजना सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती आहे नेमकं काय करायचं आहे. KYC देखील करायला सांगितली होती, तीही केली. आधार लिंक केलेले पैसे करायचे होते, तेही सगळं झालंय. परंतु परिस्थिती केवळ आता तांत्रिक अडचणीपुरती मर्यादित नाही आहे, तर कृषी विभागाच्या अंतर्गत हालचालीनुसार राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे आता खाते जे आहे ते तपासले गेलेत. अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र जोडली, काहींचे फार्मर ID जुळत नाही, तर काहींनी जमीन नोंदणी प्रणालीमध्ये तफावत आढळली. मग आता प्रश्न असा पडतो की हे सगळं सुरळीत असताना मग हे सगळं आधी तर माहिती नव्हतं का? मग 8 हप्ते कसं काय जमा झाले, त्यानंतर 2 हप्ते अचानक का थांबले? मग प्रशासनाने अशी कोणती अट आणली की ज्यामुळे एका झटक्यात लाखो शेतकऱ्यांची नावं बाद होतात? तर आता ही माहिती लक्षपूर्वक ऐका. KYC आणि तांत्रिक कारणं बाजूला राहिली, पण नुकत्याच जाहीर झालेल्या कर्जमाफीच्या निर्णयाचा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा थेट संबंध आता समोर आलाय. कर्जमाफीमुळे नमो शेतकरी योजना धोक्यात आली. मग आता जाणून घ्या नेमकं याचं काय होणार. आता लक्षपूर्वक ऐका. सगळ्यात गंभीर आणि महत्त्वाच्या माहितीकडे आपण वळालोय. नुकतीच राज्यात मोठी कर्जमाफी जाहीर करण्यात आली. या कर्जमाफीमुळे शासनाच्या तिजोरीवर तब्बल 40,000 कोटीहून अधिक रुपयांचा भार पडलाय. आता हा प्रचंड आर्थिक भार कमी करण्यासाठी शासनाने एक तोडगा काढला, ज्यांचा थेट फटका सर्वसामान्य शेतकऱ्याला बसणार. प्रशासकीय वर्तुळातून समोर आलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळालाय त्या शेतकऱ्यांवर आता नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात कारवाई होण्याची शक्यता. अनेक शेतकरी विचारत आहे, आम्हाला कर्जमाफी मिळाली म्हणून आमचा नियमित सन्मान निधी बंद होणार का? आणि जर बंद होणार असेल तर तो कायमचा बंद होणार की काही काळासाठी? जे शेतकरी नियमित कर्ज भरत होते किंवा ज्यांना कर्जमाफी मिळालेली नाही त्यांचं काय होणार? मग शासनाने काय ठरवलं आहे? कोणत्या एका मोठ्या निर्णयामुळे 56 लाख शेतकरी या योजनेतून बाहेर फेकले जाणार? आणि तुमचा हप्ता सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काय करायचं? सगळ्यात मोठ्या खुलासाकडे आता वळतोय. गेल्या अनेक दिवसापासून कृषी विभागाकडून सातत्याने याद्यांची पडताळणी सुरू आहे. आयकर भरणारे, कुटुंबात नोकरदार व्यक्ती असणारे आणि इतर निकषात न बसणारे शेतकरी आधीच रडारवर होते. परंतु आता थेट 56 लाख शेतकऱ्यांना बाजूला काढण्यासाठी संपूर्ण तयारी प्रशासकीय पातळीवर पूर्ण झाली आहे. माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांना नुकतीच कर्जमाफी मिळाली आहे त्या सर्वांचा डेटा कृषी आयुक्तालयाकडून वेगळा काढण्यात आला आहे. कृषी विभागाकडून शासनाकडे 2 स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्यात आले. एक प्रस्ताव ज्यांना कर्जमाफी मिळाली आणि दुसरा ज्यांना कर्जमाफी मिळाली नाही अशा उर्वरित शेतकऱ्यांसाठी. आता या प्रस्तावात नेमकं काय नमूद करण्यात आलं, कोणाचे पैसे लगेच मिळणार आणि कोणाचे पैसे रोखले जाणार हे आपण थेट अधिकृत बातमीच्या आधारे पाहतोय. आता येतोय व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. नेमका तो शासन निर्णय काय आहे? 56 लाख शेतकऱ्यांचे हप्ते कधीपर्यंत बंद राहणार आणि ज्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्यांना 9वा आणि 10वा हप्ता कधी मिळणार? चला पाहूया अंतिम सत्य. आता लक्षपूर्वक ऐका. समोर आलेल्या अधिकृत माहितीनुसार नेमकं वस्तुस्थिती काय आहे? शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेणारे तब्बल 56 लाख शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून पुढील 1 वर्षासाठी बाद होऊ शकतात. कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेला भार कमी करण्यासाठी थोडक्यात सांगायचं तर 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार आहे. त्यामुळे त्यांचा पुढील 1 वर्षासाठी एकही हप्ता येणार नाही. मग उरलेल्या शेतकऱ्यांचं काय? तर उरलेल्या शेतकऱ्यांसाठी 9व्या आणि 10व्या हप्त्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला कर्जमाफी मिळाली असेल आणि तुमचं नाव नमो योजनेतून 1 वर्षासाठी वगळले जाणार, तुम्हाला कर्जमाफी मिळालेली नसेल तर तुमचे रखडलेले 2 हप्ते जमा होणार. ही अतिशय महत्त्वाची माहिती सर्व शेतकरी बांधवांमार्फत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.